छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ती आणि युक्तीच्या जोरावरती ही स्वराज्याची दौलत उभी केली. परंतु एक वेळ अशी आली की मुघलांच्या अफाट सेनेपुढे त्यांची शक्ती कमी पडली आणि युक्तीही कामी येईना. ती वेळ म्हणजे मिर्झा राजे जयसिंग ज्यावेळी स्वराज्यावर चालून आले. किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर असते पण किल्ल्याच्या जवळही तिला ठेवलेले असते. ही अतिशय मोक्याची जागा, याला चौकी म्हणतात, जिथे पहिल्यांदा येणाऱ्या जाणाऱ्याची चौकशी होते. काही तातडीचे निरोप वगैरे सुद्धा इथून गडावर किंवा गडावरून खाली पाठवले जातात. मलिक अहमद निजामशहा याने जुन्नर प्रांतावरती स्वारी केली. तिथला बराचसा प्रांत घेतल्यानंतर तो लोहगडावर चालून आला. लोहगड नंतर तुंग तिकोना त्याने घेतला. पुढे मावळ्यांचं मनोधैर्य उंच राहावं तर त्यासाठी शक्ती आणि स्वामी भक्तीचं उत्कृष्ट उदाहरण असलेला मारुतीराया आपल्याला हमखास गडावरती दिसतो. त्यातही प्रभू श्रीरामाची गादी असं म्हटलं जातं. या परिसरातील आणि गडावरील राज्यकारभार चालवण्यासाठी प्रभू श्रीरामाच्या पादुका या गादीवर ठेवून इथे राज्यकारभार चालवला जायचा. पुण्यामध्ये निसर्गतःच काही गुणधर्म जे बांधकामाला पूरक असतात, त्याच्यामुळे निसर्गतः सापडणारी जी चुनखडी आहे त्याच्यामध्ये वाळू, गुळाचं पाणी, बेलपत्र, मेथीच्या बिया हे टाकून ते मिश्रण हे चाक फिरवून बैलांच्या साह्याने ते एकजीव केलं जायचं. असं गडांच्या वास्तूंवरती, भिंतींवरती, बुरुजांवरती चढून शनी एक एक दगड आहे तो आपणच पाडून शनी गडांवरच्या वास्तू जमीनदोस्त केलेल्या आहेत. जर तुम्ही किल्ल्यावरती येताना जर 1 किलो वजन आणू शकता तर रिकामा झालेलं 25 ग्राम खाली काय घेऊन जाऊ शकत नाही. आता ज्यांनी रक्ताचं पाणी करून शनी एवढे मोठे गडकिल्ले बांधले, इतिहास घडवला, असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही. जय शिवराय मंडळी. डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ती आणि युक्तीच्या जोरावरती ही स्वराज्याची दौलत उभी केली. परंतु एक वेळ अशी आली की मुघलांच्या अफाट सेनेपुढे त्यांची शक्ती कमी पडली आणि युक्तीही कामी येईना. ती वेळ म्हणजे मिर्झा राजे जयसिंग ज्यावेळी स्वराज्यावर चालून आले. स्वराज्याच्या कामी आणखी मोहरे गमावू नये म्हणून शिवरायांना त्यावेळी माघार घ्यावी लागली आणि आपल्या ताब्यातले जवळजवळ 23 किल्ले त्यांनी मुघलांना दिले. त्या 23 किल्ल्यांपैकीच एक आहे हा वितंडगड, ज्याला आपण भेट देण्यासाठी आज आलो आहोत. हा वितंडगड त्याच्या त्रिकोणी आकारामुळे आज तिकोना किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला आपण आज पाहूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर पाहूया किल्ले तिकोना. साधारण 10 मिनिटाच्या चढाईनंतर आपण एक छोट्याशा सपाटीच्या जागी येऊन पोहोचतो. ही किल्ल्याची मेट म्हणून ओळखली जाते. मेट ही सहसा किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर असते पण किल्ल्याच्या जवळही तिला ठेवलेली असते. ही अतिशय मोक्याची जागा, याला चौकी म्हणतात, जिथे पहिल्यांदा येणाऱ्या जाणाऱ्याची चौकशी होते. काही तातडीचे निरोप वगैरे सुद्धा इथून गडावर किंवा गडावरून खाली पाठवले जातात. संरक्षणात्मक दृष्ट्या सुद्धा ही जागा अतिशय महत्वाची आहे. तर अन्नधान्याची वगैरे सुद्धा देवाणघेवाण करण्यासाठी ही मेट ही जागा खूप उपयुक्त ठरते. जसं की आपल्या दुर्गेश्वर रायगडाला पाचाडी एकेकाळी मेट होती, तसंच प्रतापगडाला सुद्धा खाली महाबळेश्वर हे मेट म्हणून ओळखलं जायचं.
आता आपण येऊन पोहोचतो गडाच्या पहिल्या दरवाजाला, पण तो उद्ध्वस्त अवस्थेत आहे. आता काहीही अवशेष त्याचे शिल्लक नाहीयेत. खरं तर या दरवाजाचे घडीव दगड वगैरे इतस्ततः पडलेले आहेत. दुर्ग संवर्धनाची याला अतिशय गरज आहे. इथे फक्त आपण एक मोकळी वाट बघू शकतो आणि तटबंदी वगैरे अशा झाडं जी वाढतात त्याच्यामुळे ही कमकुवत झालेली आहे आणि काळाच्या ओघामध्ये पूर्ण हा दरवाजा जमीनदोस्त झालेला आहे. या तिकोना किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही, परंतु 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशहा याने जुन्नर प्रांतावरती स्वारी केली. तिथला बराचसा प्रांत घेतल्यानंतर तो लोहगडावर चालून आला. लोहगड नंतर तुंग तिकोना त्याने घेतला. पुढे शिवरायांनी 1657 मध्ये तिकोना स्वराज्यामध्ये आणला, परंतु दुर्दैवाने पुरंदरच्या तहात 1665 मध्ये तो मुघलांना द्यावा लागला. आग्र्याहून सुटकेनंतर तिकोना ताब्यात आल्यानंतर नेतोजी पालकरांकडे बराच काळ या तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती असं सांगितलं जातं. आपण आता येऊन पोहोचतो वेताळ दरवाजाजवळ. याही दरवाजाची बरीचशी पडझड झाली होती, परंतु पुरातत्व खाते तसंच दुर्ग संवर्धन संस्थांनी या दरवाजाचे बुरुज नव्याने उभारलेले दिसून येतात. इथे पूर्वी वेताळ बाबाचे मंदिर असावे, कारण तसे एक अवशेष या ठिकाणी आढळतात. त्याचबरोबर गडावर संवर्धनाची कामे चालू असल्याचेही आढळते. स्वराज्यातील गडकोटांवर हमखास आढळणारी एक गोष्ट म्हणजे मारुतीरायाचं मंदिर. मावळ्यांचं मनोधैर्य उंच राहावं तर त्यासाठी शक्ती आणि स्वामी भक्तीचं उत्कृष्ट उदाहरण असलेला मारुतीराया आपल्याला हमखास गडावरती दिसतो. त्यातही चपेटदान मारुतीराया हे हनुमानाचे एक विशिष्ट रूप आहे. एक हात कमरेवरती ठेवून दुसऱ्या हाताने चापट मारण्याच्या आवेशात असलेलं हनुमानाचं हे जे रूप आहे ते सीतामातेला भेटायला गेल्यानंतर त्याने अशोक वाटिकेचा जो विध्वंस केला त्याचं हे रूपक समजलं जातं. सहसा त्याच्या शेजारी मोठमोठ्याले वृक्ष वगैरे गळून पडलेले असंही दाखवलं जातं आणि पायाखाली त्याच्या पनवती नावाची राक्षसीन त्याने घेतलेली आहे असं दिसतं. अशी चपेटदान मारुतीची शिल्पे आपल्याला त्रिंगलवाडी किल्ल्यावरती, धर्मवीर गडावर तसंच दाते गडावर सुद्धा पाहायला मिळतात. मी आता जिथे उभा आहे तिथे 6 खणी प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. तर ही जी सदर सारखी जागा दिसतीये त्याला प्रभू श्रीरामाची गादी असं म्हटलं जातं. या परिसरातील आणि गडावरील राज्यकारभार चालवण्यासाठी प्रभू श्रीरामाच्या पादुका या गादीवर ठेवून इथे राज्यकारभार चालवला जायचा. रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, दसरा दिवाळी असेल, तसंच भक्तीपारायण असेल तर त्यावेळी इथे मोठा उत्सव साजरा केला जातो.
गडकिल्ले बांधकामातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चुना. पूर्वीच्या काळी बुरुज, तटबंदी, किल्ल्यावरील वास्तू हे बांधण्यासाठी चुना वापरला जायचा आणि तो तयार करण्यासाठी चुन्याचा घाणा वापरला जायचा. साधारण हे चाक 4000 किलो पर्यंत याचं वजन आहे असं म्हणतात. चुन्यामध्ये निसर्गतःच काही गुणधर्म जे बांधकामाला पूरक असतात, त्याच्यामुळे निसर्गतः सापडणारी जी चुनखडी आहे त्याच्यामध्ये वाळू, गुळाचं पाणी, बेलपत्र, मेथीच्या बिया हे टाकून ते मिश्रण हे चाक फिरवून बैलांच्या साह्याने ते एकजीव केलं जायचं. आणि चुना तसाही उष्णतारोधक आहे, त्याच्यामुळे बांधकामं थंडावा द्यायची. आणि अजून तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाऊन जरी बघितलं, तिथलं पाण्याच्या लाटांमुळे अक्षरशः दगड झिजलेले आहेत, पण चुना मात्र तिथला अजूनही शाबूत आहेत. किल्ले वसंतगडवरती सध्या हा चुनाचा घाणा शिवकाळाप्रमाणे सुरू केलेला आहे. त्याला बैल जोडून हे चाक फिरवलं जातं आणि संवर्धनाची कामे तिथं केलेली आढळतात. असे चुन्याचे घाणे आणखी वसंतगड म्हणा, तिकोना किल्ला तर आहेच आहे, रोहिडा किल्ल्यावरतीही तुम्ही पाहू शकता, तर केंजळ गडावरतीही चुन्याचे घाणे आपल्याला आढळतात. बाले किल्ल्याकडे जाताना पहिल्या दरवाजापासून दुसऱ्या दरवाजापर्यंत कातळात कोरलेला उभा पायरी मार्ग संपताच दुसऱ्या दरवाजाचे आखीव रेखीव बुरुज नजरेस पडतात. हे बुरुज पहिल्यापेक्षा अधिक सुस्थितीत आहेत. याच्या डाव्या बाजूला ढालकाठी तर उजवीकडे पाण्याचे टाके आहेत. पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा मात्र पडझड झालेल्या अवस्थेत आढळून येतो. गडावरती मला शिवदुर्ग संस्थेचे सुजित मोहोदादा भेटलेले आहेत. ते इथल्या भागाची देखरेख करतात. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या गडाबद्दल थोडं. काय सांगाल दादा? जय शिवराय. माझं नाव सुजित मोहोळ. मी तिकोना किल्ल्याचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो. हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे, पण इतिहासामध्ये खूप असा महत्वाचा मानण्यात आलेला किल्ला आहे. हा किल्ला इसवी सन 800 ते 1000 सालामधला असावा असं इतिहास तज्ञांचं मत आहे. पण आपल्या भागात सगळ्यात अगोदर 1585 मध्ये निजामशाही आली. त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला निजामशाहीत दाखल केला आणि ह्या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. मग त्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात घेतला आणि वरती एक महादेवाचं मंदिर बांधलं. त्या मंदिराला वितंडेश्वर असं नाव ठेवलं आणि त्याच नावावरनं गडाचं नाव ठेवलं होतं वितंडगड म्हणून. तर या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी पाठीमागचं पवन मावळ आहे. ह्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षतेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकर यांना महाराजांनी या किल्ल्याची किल्लेदारी दिली होती. ते ज्यावेळेस या किल्ल्यावरती आले, वरती एक वाडा बांधला, त्या वाड्यामध्ये राहून आजूबाजूच्या परिसराची निगराणी ठेवली.
निगराणी म्हणजे काय की शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जाणार आहे, किती शत्रू आहेत, त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये अडवता येईल, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गनिमी काव्याने लढता येईल, हे त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी वापरलेला किल्ला होता. या किल्ल्याचं एक विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर ह्या किल्ल्यावरून आपण 8 किल्ले पाहू शकतो. 8 किल्ले पाहू शकतो. या समोरच्या साईडला लोहगड विसापूर आहे, किल्ल्याच्या मागच्या साईडला तुंगा आणि मोरगिरी, आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं तर पाठीमागच्या साईडला आपल्याला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे हे 8 किल्ले आपल्याला तिकोण्यावरनं बघायला मिळतात. मग या 8 किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला किल्ला होता. तर 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला 12 जून 1665, तर त्या पुरंदरच्या तहामध्ये सुद्धा हा किल्ला दिलेला होता मिर्झा राजे जयसिंगला. तर तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहून गेले. जरी हा किल्ला 1657 मध्ये आपल्या स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः ह्या किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाहीये. पण 1682 मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावरती वास्तव्याला होते. तर त्यावेळेस औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर तो आसऱ्यासाठी पवन मावळामध्ये आला होता. मग त्यांनी एक किल्ला संभाजी महाराजांना आसरायला मागितल्यानंतर संभाजी महाराजांनी तिकोना हा किल्ला 12 ऑगस्ट 1682 मध्ये अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्यांनी आपोआप हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला. मग मराठ्यांनी काही दिवस राज्य केल्यानंतर 1818 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली, ही सगळ्यात शेवटची लढाई आणि सगळ्यात मोठी लढाई, तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. का तर त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नल पॉटर म्हणून, तर त्याला माहित होतं की किल्ल्यावरती जाऊन शनी मराठ्यांसमोर लढणं हे आपल्याला शक्य नाही. मग त्यांनी किल्ल्याच्या पायथ्यावरनं किल्ल्यांवरती सुरुंग आणि तोफा लावल्या आणि 1818च्या लढाईमध्ये आपले महाराष्ट्रातले किल्ले हे नादुरुस्त झाले. आता 1818च्या लढाईमध्ये गड किल्ल्यांचं 70% नुकसान झालं तर झालं, पण राहिलेल्या 30%पैकी 20% हे पर्यटक लोकांनी केलेले आहे. आता तुम्ही म्हणसान हे कसं काय, याचं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो सर, की किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाटणीवरती एक एक बॅग असते. बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घाम फुटसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन जातो. पण किल्ल्यावरती गेल्यानंतर पहिलं नियोजन असतं आपलं फोटो काढण्याचं. मग फोटो काढण्यासाठी आपण कुठल्या वास्तूवरती उभे आहोत, कुठल्या भिंतीवरती उभे आहोत, कुठल्या बुर्जावरती उभे आहोत, आपण हे पाहत नाही. आपण पाहतो की फक्त आपला फोटो चांगला आला पाहिजे. पण फोटो काढताना आपण ज्या भिंतीवरती उभे आहोत त्या भिंतीचा दगड जर खाली पायाने पडला तर तो परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचत नाही. पण त्याच्या शेजारचा जर ढिल्ला झालेला असला तर तो पाडण्यात पाठायत झालेला होता. असं गडांच्या वास्तूंवरती, भिंतींवरती, बुर्जांवरती चढून शनी एक एक दगड आहे तो आपणच पाडून शनी गडांवरच्या वस्तू जमीनदोस्त केलेल्या आहेत. फोटो वगैरे आल्यानंतर किल्ला फिरतो, किल्ल्यावरती कुठेतरी झाड बघतो, झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसतो. जे काही बॅग मधलं आणलेलं आहे सगळं पुढे काढतो. पण जेवण झाल्यानंतर जी पाण्याची बाटली भरलेली 1 किलो वजन आपण घाम फुटसपर्यंत वरती आणलेलं असतं, पण तीच रिकाम्या क्रॅश करतो आणि किल्ल्यांवरती फेकून देतो. मग आम्ही एक पर्यटक लोकांना अशी विनंती करतो, जर तुम्ही किल्ल्यावरती येताना जर 1 किलो वजन आणू शकता तर रिकामा झालेलं 25 ग्राम खाली काय घेऊन जाऊ शकत नाही. आता ज्यांनी रक्ताचं पाणी करून शाने एवढे मोठे गडकिल्ले बांधले, इतिहास घडवला, असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही. पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. का तर आज आपण गडकिल्ले बघितलेले आहेत, पण आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळतील का नाही याचा आजही भरोसा नाही. तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपणही कुठल्या गडकिल्ल्यांवरती गेलात तर आपल्याकडनं कुठला गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्यामुळे गडाचं कुठलं नुकसान होणार नाही, एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. तर तिकोना किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी ह्या पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेळणीचा किल्ला म्हणून वापरण्यात आलेला तिकोना किल्ला. जय शिवराय. धन्यवाद दादा, अतिशय उत्कृष्ट माहिती दादांनी आपल्याला दिलेली आहे. आणि किल्ल्याच्या संवर्धना आणि स्वच्छतेबाबत त्यांची जी तळमळ आहे, मला वाटतं 1% लोकांजवळ पर्यंत जरी ही तळमळ पोहोचली तरी हे आजच्या व्हिडिओचं सार्थक झालं असं मी म्हणेन. धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शिवराय. हा ध्वजस्तंभ म्हणजे गडावरील सर्वोच्च ठिकाण. इथून पवन मावळाचे विहंगम दृश्य दिसते तर समोर दिसणारा तुंग किल्ला आपल्याला खुणावत असतो.
शिवरायांच्या जलव्यवस्थापनाची साक्ष देणारे पाण्याची असंख्य टाके गडावर आढळतात. टाक्यांच्या संख्येवरून गडावर किती लोकांचा राबता असावा याचीही कल्पना येते. शिवरायांच्या पश्चात औरंगजेबाने तिकोना घेतला, पण पुढे मराठ्यांनी पुन्हा यावर ताबा मिळवला. ताराबाईंनी कान्होजी आंग्रेंना पाठवून लोहगड, विसापूर, तुंग सोबतच तिकोनाही घेतला. पण बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने कान्होजी आंग्रेंना शाहू महाराजांकडे वळवले, तह केला व शाहू महाराजांना छत्रपती म्हणून मान्यता दिली. पुढे 1818 पर्यंत तिकोना मराठा साम्राज्यात राहिला. नंतर तो ब्रिटिश आधिपत्याखाली गेला. पवन मावळाचा पहारेकरी असणारा तिकोना या किल्ल्याला शिवरायांनी दिलेले नाव म्हणजे वितंडगड. पावसाळ्यामध्ये तर गडाचे सौंदर्य अधिकच खुलून येते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू. जय शिवराय.